मागील वर्षी कोरोना संक्रमण काळामध्ये वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे वर्धा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमधील उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिकांवर अतिरिक्त ताण पडला होता। त्यामुळे अनेक रुग्णांना रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध करून देणे कठीण होत होते। वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे अनेक रुग्णांची अवस्था चिंताजनक झाली होती। ही गोष्ट वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांच्या लक्षात आरोग्य विभागाच्या वेळोवेळी होत असलेल्या बैठकांमध्ये आली होती। यावर उपाययोजना म्हणून कोरोना संक्रमणाची तिसरी लाट येण्याच्या पूर्वी 6 जून शिवराज्याभिषेक दिनी वर्धा व परिसरातील ग्रामीण आरोग्य यंत्रणा सज्ज करण्यासाठी 11 नवीन ॲम्ब्युलन्स पालकमंत्री यांच्या प्रयत्नातून उपलब्ध करण्यात आल्या। वर्धा जिल्हा परिषदच्या प्रांगणामध्ये माजी मंत्री व आमदार रणजित कांबळे, वर्धेच्या जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदास तडस, आर्वीचे आमदार दादाराव केचे, जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, जिल्हा कार्यपालन अधिकारी सचिन ओमसे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला। आरोग्य यंत्रणेवरती येणारा ताण कमी होऊन ग्रामीण भागातील रुग्णांना लवकरात लवकर योग्य उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम व आचार्य विनोबा भावे हॉस्पिटलमध्ये पोहोचविणे शक्य होणार आहे। उपचाराअभावी रुग्णांना आपले प्राण गमवावे लागणार नाहीत असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा।